त्यांची सांगितले आपल्या गावचा इतिहास काय जरा ऐका सगळी. 1967 साली या गावामध्ये ज्यांनी कुस्ती केली असा तो एक नामवंत पैलवान आहे. जरा टाळ्या वाजवा आपल्या वासुदेव मामांसाठी. हो, नरहरी चोरगे पैलवान असेल, कोळवडी वेल्हा तालुक्यातील दामू मंडले पैलवान असेल, त्याचप्रमाणे हिरामन बनकर पैलवान असेल आणि उडगावचा चांगला पैलवान असेल, असे अनेक पैलवान या खोरगावच्या बाबतीमध्ये लढलेले. आणि ही खोरगावची परंपरा आपण तुम्हाला सर्वांच्या मुळे खऱ्या अर्थानं आपण ती टिकवलेली आहे, ती चालू केलेली आहे. ही परंपरा पुन्हा एकदा त्याच तर्फेनं त्याच द्वेषानं चालू ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. लक्षात घ्या, काय जगावलं पाहिजे, काय जोपासलं पाहिजे, काय टिकवलं पाहिजे, याच्यासाठी केलेला हा अट्टहास आहे. येणारी पिढी निरोगी व्हावी, निर्बल व्हावी, सबल व्हावी, बलशाली व्हावी, याच्यासाठी कुस्ती मिळणार आहे. करमणूक म्हणून घराकडे जायचं नाही. आपल्या घरामध्ये एक माऊली दमदाडे तयार करा. दोन्ही खांदे टेकल्याशिवाय वासुदेव मामा बनकर नावाच्या व्यक्तीचं निकाल देणारच नाही. हो, राजुरी गावामध्ये 10 ते 20 लाख रुपयाचा आखाडा त्या एकट्या माणसाच्या जीवावर सोडला जातो. सोपं आहे गाव मंडळी? सत्य संकल्पाचा दाता सखा भगवंता म्हटलंय. सत्याचा संकल्प द्यावा लागतो. पंथांची भूमिका वाढली तेवढी सोपी नाही. बाहेरून हजारो जण म्हणतात धार पकड उचल, सोपं नाही. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावेल त्याच्या वंशा तेव्हा कळेल त्याला. तिथं जावं लागतं तेव्हा कळतं कुस्ती काय असते. कुस्ती सोपी नाही. महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे कुस्ती, महाराष्ट्राची परंपरा म्हणजे कुस्ती. कुस्ती हाच ध्यास, कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास. शाबास. धन आणि दौलतीचा सुंदर मिलाप म्हणजे कुस्ती. 71,000 रुपयामध्ये रुपेश कुठे गेला? रुपेश 71,000 रुपयामध्ये अजून 50,000 रुपये टाकला असता तर गौतमी पाटील नाचली असती. पण काय करायचं, काय करू नये याचा खऱ्या अर्थानं जिवंत एक धडा आपल्या गावासाठी दिलेला आहे. शबास माऊली. गणेश कुस्ती करा, डाव आणि प्रतिडाव करा. किस्सा मारण्याचा प्रयत्न केला जातोय माऊली दमदाडेकडून. कब्जा घेतलेला आहे गणेश जगतापवरती. उपमहाराष्ट्र केसरी पदापर्यंत धडक मारलेला गणेश डोक्यावरती फिरतोय. टाळ्या वाजवा. कुस्ती झालेली नाही. आणि खऱ्या अर्थानं आजचा खोराव का रंगनाथ कुस्ती मैदानाचा मार्करी जो ठरलाय तो महान भारत केसरी पैलवान माऊली दमदाडे खोरगावचा कुस्ती मैदान करून खऱ्या अर्थानं यशस्वी झालेला आहे. आज या ठिकाणी खोरगावातील तमाम कुस्तीप्रेमी व्यक्तिमत्व या आखाड्यासाठी उपस्थित झाले. साधारणपणे 9:40 हा आखाडा आपण या ठिकाणी संपन्न करण्यामध्ये यशस्वी झालो. तरी सर्व खोर ग्रामस्थ कुस्ती शौकीन या सर्वांचं मी खोरगाव यात्रा कमिटी यांच्या वतीनं पंचायत समिती सदस्य रेखाताई पोपट चौधरी यांच्याकडून रोख 11,000 रुपये इनाम. त्याचप्रमाणे विजेता विकास पोपट चौधरी यांच्याकडून 5,000 रुपये इनाम देण्यात येते. कृपया आपण विजेता सन्मान करायचा. नाही उद्या मला जोड द्या.
औषध्या पैलवानाचा सन्मान पंचायत समिती सदस्य रेखाताई पोपट चौधरी यांच्या वतीनं रोख 11,000 पारितोषिक, त्याचप्रमाणे विकास पोपट चौधरी यांच्याकडून 5,000 हे सन्मान करू. आपली गाडी कुठं गाडी कुठं सर एवढा गाडी कुठं लावलं होतं सीट लावलं पुन्हा अडचण नाही येणार नाही आपल्या गाडी यायच्या पुढे गाडी युवराज शितोळे पडवी गावचे सुद्धा अनेक ग्रामस्थ आज या ठिकाणी हजेरी लावलेले आहेत. औषध्या पैलवानास पंचायत समिती सदस्य रेखाताई पोपट चौधरी यांच्याकडून रोख 11,000 रुपये सन्मान होतो. या ठिकाणी महान भारत केसरी पैलवान मौली जमदारे आजच्या या कारहरणात कुस्ती आखाड्यातील कुस्तीचा विजेता ठरलेला आहे. उपस्थित सर्व कुस्ती शौकीन ग्रामस्थांच्या वतीने मी पुनश्च एकदा सर्वांचा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आजची कुस्ती निर्णयाची सेवा मी काळ हरवनाथाच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी कुस्ती मैदान संपले अशा प्रकारची यात्रा कमिटीच्या विनंतीला मान देऊन घोषणा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यार भाई आता फोटो काढा मजाच आहे. आता पिटा मांडायचं आता आपलं दोघांची फोटो आहे म्हणजे दोघांची काढलं लपडी वाजी होती आपली आली का काढूता दोघांची पण स्टेटसला बी घेतला नाही टायमार